अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई वो जगदंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मिळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई वो जगदंबे मुकुटमणी पुंडलीक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई वो जगदंबे विठ्ठल नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कौशलं पदामि ते पदाम्बुजम् अकामिनास्वदामदम् निकामश्याम सुन्दरं भवाम्बुनाथ मन्दरं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादितीतमोचनं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादितीतमोचनं नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांडेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवांची शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु वाणीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जयतु जयतु जगदंब भवानी तांडव घेऊ ना जयतु जयतु जगदंब भवानी भवमोचनी जय नारायणी धूमकिट 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 तिट 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 जयतु जयतु जगदंब भवानी भवमोचनी नारायणी जय 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 गिरिराज किशोरी महे महेश मुखदंड चकोरी जय गज बदन गजानन माता जय गज
निजबदन गजानन माता भगती सुखती जामिनी सुखदाता. आई राजा, आई राजा, आई राजा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते. कार्यक्रमाची रूपरेषा फार छान आहे. पंखा जर असता तर चांगली झोप लागली असती मला. करता येईल का व्यवस्था? थोडी आजारी आहे म्हणून म्हटलं जर पंखा असता तर बरं झालं. पंखा आजच आणा 11च्या आत. येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई वो जगदंबे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. गोंधळ या विषयावरचा अभंग आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. सगळ्या विषयावरचं निरूपण केलं ते वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी क्रांती करणारा श्रीमंत संत म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. सगळ्या विषयावर पण गोंधळ या विषयावरचा हा 3 चरणाचा अभंग म्हणता येईल. जगाच्या सुखासाठी महिषासूर मर्दिनी प्रगटलेली आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर माम अमृतम गमय. ही संकल्पना जिच्या दिव्यत्वानं प्रारंभ होते ती जगाला सत्य दाखवण्यासाठी अनादी अंबिका ज्या स्वरूपानं प्रगटली तिचं वर्णन या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल. परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा. आपल्या या चास गावामध्ये 11 वर्षापासून हा अखंड नामसप्ताह चालू आहे. काशी आई देवी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य अखंड नामसप्ताह आहे. पंचक्रोशीतील गायक वादळ गुणिक जनमंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी सेवेसाठी उपस्थित आहेत. आणि आदरणीय माझे पितृतुल्य अण्णा खैरनार संपूर्ण परिवार आपण समस्त गावकरी मंडळी ज्यांच्या विद्यमाने मी इथपर्यंत पोहोचले असे आमचे दशरथ दादा, आपण सर्व भक्तिमती माता, पितृतुल्य पुरुष मंडळी, माझी सर्व स्नेही मंडळी, आपण सर्वजण आणि सर्वांच्या सुयोगाने सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठ किंवा हे कथास्थल ज्यांच्या पदस्पर्शानं सुशोभित झालं. खरं तर ही गायक वादक मंडळी फार गुणी आहेत. आपण तर यांना रोजच अभ्यासत आहात. आळंदीवरून येणं झालं आमच्या रवी दादाचं. अण्णा मला या भावंडांच्या बाबतीत असं वाटतं की सरस्वतीच्या पायावर जेव्हा फुलं अर्पण करतात तेव्हा अशी गायक जन्माला येतात. आणि त्यामध्ये आमचे रवी दादा आहेत, तसेच आपण अभिमन्यू दादा आहेत, तसेच आमचे बंधू भरतरी दादा आहेत, आमचा विठ्ठल आहे आणि संकेत दादा आहे. अशी ही सर्व आदरणीय माझी भावंड आणि गोड गळ्याची मंडळी आहेत, गोड स्वभावाची मंडळी आहेत. आज ज्यांच्यामुळे ही कथास्थल पावन झालं. विनेकरी आहेत, आपण सर्वांची उपस्थिती आहेत. पाठीमागे ही व्ह्यूज नाही अजिबात. असे 2 चोपदार आहेत, फक्त काठी घालू नका डोक्यात माझे म्हणजे झालं. आणि सर्व स्नेही पितृतुल्य वडीलधारी मंडळी माझ्या मागे आहेत. रवी दादाची माईक सिस्टीम छान आहे, समोर प्रकाशनही चालू आहे आणि सर्व काही आनंदात आहेत. फक्त सगळ्या जगाचं दुःख अंगावर आल्यासारखे तोंड करू, हसते चेहरे ठेवा, कारण आज जिचा अभंग घेतलाय ती अनादी आहे आणि आनंददायी आहे. तिची सेवा आपल्याला या 1.5-2 तासामध्ये करायची आहे. म्हणून सर्वांनी प्रसन्न चित्तमुखानं स्मरण करायचंय, तिचं ध्यान करायचंय. विठ्ठल विठ्ठल. आता 10 वाजलेत. अण्णा 11 वाजता संपेन म्हणते. मला काही नाही, 4 वाजूस तर चालू ठेवीन, घरी कोण नाही वाट पाहायला. हा काय करू,
11 सव्वा 11च्या दरम्यान आपण विरामाला जाऊयात, कारण पुढेही मला उद्याचा प्रवास मोठा आहे. कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की रोज कार्यक्रमाची चालू आहे रूपरेषा, पण आम्हाला एवढा जोर महाराज मंडळीला दुखतोय तरी कार्यक्रम चालूच आहे, की आम्हाला कोणी म्हणत नाही याच म्हणून आम्ही अबसेंटही राहू शकतो, पण हरकत नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी आणि दृढ भाऊ. आता हे ज्याला कळलं तिलाच कळलं. गुपित आहे, उगाच मी ओपन केलं तुमच्यासमोर. असू द्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, वा वा वा. ज्याने फॅन आणला त्याला उदंड आयुष्य लाभ. नितीन, उदंड आयुष्य लाभो तुला. हां, ऐका. चालू होईल ना? बस बस, लक्ष द्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाङ्मय वारकरी संप्रदायातलं सर्वत्र उच्च कोटीचं वाङ्मय आहे. आपण सर्व अभ्यासक मंडळी आहात, अनेक कीर्तनकारांना आपण श्रवण केलंय. मी आपल्यासोबत समोर एक लहान लेकरू आहे. माझ्या या भावंडांनी अनेक कीर्तनकारांची कीर्तने ऐकली आहेत, आपल्याला अनुभव आहेत, आपण ऐकून आहात. एक महत्त्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायाचे परिचारक म्हणून ज्ञानोबा तुकोबांच्या सहित अनेक संत मांदियाळ्यांनी वाङ्मय रचलं. विशेष करून ते आपल्यासाठीच आले आणि आपल्यासाठीच त्यांनी वाङ्मय रचलं. कारण का? आपल्याला या अंधकारमय युगामध्ये नश्वरामध्ये शाश्वताची प्राप्ती व्हावी म्हणून. सगळ्या महाराजांचे गाथे आहेत, सगळ्या संतांचा गाथा आहे. सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं एक वाङ्मय रचलेलं आहे. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये एक नाविन्य आहे, एक नवलाई आहे. आपल्याला माहीत असेल, आता जे भजनात नेहमी असतात ना, त्यांना मी काय म्हणते ते नक्की कळेल. मी काय म्हणते ते नक्की कळेल. ऐका. गाथा सगळ्या संत मांदियाळींनी लिहिला, अभंग सगळ्यांनी लिहिले, ओव्याबद्ध केल्या काही ग्रंथामध्ये. नाथ महाराजांनी गवोबाकडून रामायण पूर्ण करून घेतलं. एकादश स्कंद वैराग्याचं प्रतीक आहे म्हणून न्यास संन्यास वियोग हा इथपासून असणारा उद्धवाचा भगवंताचा संवाद त्यात कोंडित केला आणि जगाला प्रकाशित करण्यासाठी एकादश स्कंद भागवत टीका पूर्ण केली. हेही नाविन्य नाही, नाविन्य अजून पुढे आहे. नाथ महाराजांचे सगळ्या वारांवर अभंग आहेत. एवढंच नाही, सगळ्या विषयांवर अभंग आहे. मुक्यावर अभंग आहे, बहिऱ्यावर अभंग आहे, डोळासावर अभंग आहे, चालणाऱ्यावर अभंग आहे, सगळ्यांवर अभंग आहे. यात नवल नाही. जगावर अभंग आहे, जग मायेवर अभंग आहेत. जोहार गायलाय, जंगी गायलाय, जंगम गायलाय. एवढंच नाही, त्रिगुणात्मिका माया आली कोल्हाटीनं नाचया. वेगवेगळे खेळ रचले आहेत. एकच खेळ सांगते, अबक दुबक तिबक. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. 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 किती छान खेळ खेळलाय. सत्व रज तमाचा. आणि हे खेळ खेळत असताना तुम्हीही खेळा. काय काय का अबग दुबग तिबग पोर त्रिगुण. किती छान म्हटले ते. तसं असं अंगात मस्त रोमांच प्रफुल्लित झालं पाहिजे ना. काय म्हणले नाथ महाराज? त्रिगुणात्मिका माया तीन आहेत, रज सत्व रज तम. अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू. पुढे म्हणतात, खेळे विठी दांडू पोरा, खेळे विठी दांडू, सत्व विठी घेऊन हाती, धीर धरी दांडू, भाव बळे टोला मारी, भिवू नको गांडू.
इतके स्पष्टवादी आहेत नाथ महाराज. आणि एवढ्यावरही थांबले नाही. वारकरी संप्रदायातली जबरदस्त क्रांती वारकरी संप्रदायातली जबरदस्त क्रांती म्हणजे लक्षपूर्वक ऐका. महिला मंडळ थोडंसं अवघड आहे तुम्हाला कळायला. वारकरी संप्रदायातली शांतीब्रह्म नाथ महाराजांची क्रांती आपल्यालाही ठाऊक आहे. फक्त भजनी मंडळात बसल्यावर गवळण सुरू करायची, पण गवळणीचा शेवट येत नसला की फक्त एका जनार्दनी म्हणलं, कुणाच्या बापाच्या टाप नाही म्हणायची की गवळण कुणाची म्हणून. ही वारकरी संप्रदायातली क्रांती आहे महाराज. हा त्यांचा आत्मविश्वास आहे. कारण नाथांवर एवढा विश्वास आहे, हे नाथांशिवाय दुसऱ्या कुणाचं नाहीच आहे. जगसामान्याचा एवढा मोठा विश्वास आहे. आणि विश्वास संपादन करण्यासाठी संत त्या योग्यतेचा असला पाहिजे. अशी अंबिकेचे अभंग कुणीही लिहू नये आणि कुणीही गाऊ नये. त्याला तेवढं रथ असावं लागतं. रथ असणारच. ज्याच्या घरामध्ये अवीर गुलालाचा सुगंध उधळतो तो रथ नाही असणार का सांगा मला. अवीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग. ओ अबीर गुलाल उधळीत अबीर गुलाल उधळीत रंग रंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन. उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, त्यात मी दीन. हे विठ्ठला पायरीशी होऊ दंग गावुनी अभंग, पायरीशी होऊ दंग गावुनी अभंग. नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग सखा पांडुरंग. वा. अवीर गुलाल उधळीती रंग नाथा घरी नाचे माझा कोण. त्रैलोक्याचा बाप, त्रैलोक्याचा पती, सखा पांडुरंग. आणि किती, अर्धा तास, एक तास, एक वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदितसे पाये. ओवाळू आरती श्री एकनाथा. 36 वर्षे पाणी भरले ना. आपण देवपूजा करायला लागलो की काय करतो, देवाला स्नान घातलं की चंदन लावतो की नाही. चंदन, आता चंदन लावायची 2 प्रकार आहे. का हसले तुम्ही. असं खड्याळ स्वभाव आहे तुमचा. मी आपलं सरळ बोलते आणि तुम्हाला हसू येत. असं एक चंदन असतं, दुसरं सांगू नाही तसं एक चंदन असतं. पण नाथांच्या बाबतीमध्ये नाथाच्या घरची उलटीच खून. पाण्याला मोठी लागली तहान. उलटच आहे सगळं तिथे. अहो ज्याला चंदन उगाळून, ज्याला चंदन लावायचं तेच चंदन उगाळून देते. श्रीखंड उगाळोनी श्रीखंड उगाळोनी श्रीखंड उगाळोनी करी. श्रीखंड
नाथांनी आवाज द्यावा, ए श्रीखंड्या, अरे उगाळ ना बाबा चंदन लवकर लवकर. अहो डोळे झाकून डोळे बंद करून डोळ्यासमोर आणा. ज्याला आदेश नाथ करतात तो जगाचा नाथ आहे. आणि ही संत संप्रदायाची शक्ती आहे महाराज. असे नाथ महाराज ज्यांच्या स्वभावामध्ये राग आणि विराग अनुराग भरलेला आहे, जे त्रिगुणाहून परे आहे, त्रिगुणातीत असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे, ज्यांना या शक्तीचा अनुभव आला. जगतामध्ये श्री स्वरूपानं ही शक्ती प्रगटलेली आहे. म्हणून हिला भगवंताच्या प्राधान्य भावाचं नाव सुद्धा श्री स्वरूपात दिलं, जिचं नाव भक्ती आहे. भक्ती सुद्धा हे श्रीलिंगी आहे. कारण का, स्त्रिया या भावुक आहेत. भावनेनं घर सांभाळतील, भावनेनं समाज सांभाळतील. तुम्ही बघा, बापानं समजावून सांगितल्यापेक्षा आईनं समजावून सांगितलेलं लवकर लक्षात येतं की नाही. मायांनो खरं बोलते ना, आई भावप्रधान आहे. म्हणून ही भक्ती सुद्धा भावप्रधान आहे. आणि या भावुकतेनं आतापर्यंत देवताचे पुरुष अवतारामध्ये अनेक अवतार झाले असतील, पण त्या अवताराचं ही संकल्पना जिच्या शक्तीशिवाय झाली नाही ती अनादी आहे, अभंगाचं प्रथम. अनादि अंबिका भगवते, अनादि अंबिका भगवते, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी के मुनि गाते, बोध परडी के मुनि गाते, बोध परणी घेऊन हाती, बोध परणी घेऊन हाती. बोध ज्ञानात पगळते, बोध ज्ञानात पगळते, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. बुध बुध भक्त नाचते, बुध बुध भक्त नाचते. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. अनादि अंबिका भगवती, बोध परडी के मुनि गाते, बोध ज्ञानाचा पाजळती, बुध बुध भक्त नाचते. अंबिका भगवती, बोध परणी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदा उदा भक्तनाथी, वा वा, असं वाटतं रात्रभर ऐकतच बसावं यांचं, बोलूच नाही. अनादी आहे, जगाचं उपादान कारण मूळ. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा शक्ती देणारी माता भुवनेश्वरी ही अनादी आहे. हिनं देवी भागवतात असं वर्णन आहे की 33 कोटी देवताचा प्रारंभ सुद्धा हिच्याच संकल्प मात्रेतून झाला. आणि म्हणून आपल्यासाठी सुद्धा ती वेगळं मानायचं नाही. आपण जिला विठोबा म्हणतो ती सुद्धा आपली रुक्माई स्वरूपात तीच. आपला राजा शिवछत्रपती याच्या पाठीमागे उभा राहणारी सुद्धा तीच आहे. एवढंच नाही, प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सोबत ती आहे म्हणून लढाई झाली आहे. एवढंच नाही, रावणाला मारण्यासाठी जाताना सुद्धा प्रभू रामचंद्रांना आईची उपासना करावी लागली, तेव्हा रावण मेला. कळतंय का? म्हणून ही अनादी अंबिका म्हणजे आनंद देणारी आहे. ज्यांना आपल्या जीवनामध्ये अत्यानंद पाहिजे, जीवनामध्ये अत्यानंदासाठी आपण फार धडपडतो. दुःखम उद्विजन्ते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. आम्हाला सुख आवडतं, आम्ही एवढं पळतो आमच्या जीवनात आनंद मिळावा, आमच्या जीवनात आनंद मिळावा. किती काही केलं तरी आनंद मिळत नाही. कारण का, आपण ज्या तत्वाकडे लक्ष द्यायचं, ज्याच्यावर आरूढ व्हायचं, त्याच्याकडे अजून आपण गेलेलो नाही. नवरात्र उत्सव एवढ्या वर्षाचे आपण करतो, आराधना करतो, पण साधना कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत नाही, उपासना कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत नाही. उगाच लोक करतात, आम्ही करतो. नाही घालायची चप्पल, नाही घालायची चप्पल, नाही बसायचं पलंगावर, का नाही बसायचं पलंगावर, का नाही घालायची चप्पल, का मादक पदार्थांचं सेवन त्याज्य करायचं, उपवास म्हणजे काय, तिची आराधना म्हणजे काय, तिला बघावं तर कोणत्या दृष्टीनं बघावं, म्हणजे ती आमच्या जीवनात आनंद घेऊन येईल.
नाही माहिती आम्हाला. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, नवरात्र जवळ आलं की तयारी करा. काय करा? काही नाही. 8 दिवसाआधी 2 किलो राजगिरा आणि 1 किलो साबुदाणा दळून आणा आणि पुन्हा नवऱ्याकडे कुरकुर करा. सगळ्या कलरच्या साड्या आहेत, पण निळ्या कलरची साडी कुठून आणलं कुणास ठाऊक हे. असं काय विपद आहे. काही काही घातल्यात. इथल्या आजचा नाही हा, आळंदीकडच्या. हा रंग कुठून आणला तुम्ही? कसा आणला? अरे जो अगुण अमान आहे, ज्याला रंग नाही रूप नाही, नाही वर्णछाया, नाथांचंच प्रमाण आहे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण निराकार निर्गुण तू चिरगुणाला, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. आता सहज हे पद आलं म्हणून एखादं उदाहरण देऊन जाते. हा विषय नाही आपला, पण उदाहरण देऊन जाते. रंग नाही त्याला, आईला सुद्धा रंग नाही, रूप नाही, कारण निर्गुण निराकाराचं वर्णन चालू आहे. माऊलींचा याच्यावर अभंग आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे. नाथांचं प्रमाणे रंग नाही रूप नाही, यावरच रामायणाची चोपा आहे. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु करम करही विधी नाना. त्याला रंग नाही, रूप नाही, हात नाही, पाय नाही, निर्गुण निराकाराला. तो निराकाराचा नराकारामध्ये आला. त्याला रंग नाही, त्याला हात नाही, पाय नाही, डोळे काही नाही, तरी सुद्धा तो सगळ्या जगाला बघतो. गंमत अशी झाली, आता ओघाला आलं म्हणून थोडं विषयांतर करून बोलते. पंढरपुरामध्ये रोज हरिपाठ चालायचं. रोज हरिपाठ, रोज हरिपाठ, रोज हरिपाठ. हरिपाठाला सगळी मांदियाळी यायची आणि निस्वार्थपणे हरिपाठ म्हणायची. त्यांचा हरिपाठ 1 कप चहावर नव्हता. चहाचा त्यांचा लांब लांबपर्यंत संबंध. रंगून हरिपाठ. बराच काळ झाला, 7-8 दिवस झाले कबीर महाराज काही हरिपाठाला येत नव्हते. महाराज माफ करा, दादू पिंजारी काही हरिपाठाला. दादू पिंजारी वैष्णव संप्रदायातले सर्वात मोठे संत होऊन गेलेले आहेत. उंच नीच काही नेनो भगवंत या अभंगामध्ये दादूचं नाव आहे. दादू पिंजारी फार विद्वान आणि फार अभ्यासक. एवढे मन लावून हरिपाठ करायचे. 7-8 दिवस झाले महिला मंडळ. दादू पिंजारी नावाचे महात्मा संत काही मंदिरात आले नाही. कबीर महाराज म्हणले, गरीब परिस्थिती आहे, आपल्यातली आपल्यात बघायला पाहिजे, काय कमी आहे काय जास्त आहे. दादू आले नाही, काय भानगड असावी. विचार करत करत एक दिवस कबीर महाराज बाजारपेठेतून चाललेले असताना दादू त्या रस्त्यामध्ये भेटले आणि कबीर महाराजांनी दादूला विचारायला प्रारंभ केला, दादू क्या बात आहे, आप हरिपाठ के लिए आते नहीं हो, तुम्ही येत नाही. आमचे स्वामीजी फार रंगून हा दृष्टांत सांगायचे की हा निर्गुण निराकाराचं महत्त्व सांगणार आहे. ते म्हणे येत नाही. ते म्हणले मला यायची काही गरजच नाही. कोण म्हणलं? दादू अभिमानानं बोलाय. कबीर महाराजांना एका क्षणात कळलं याला अहंकाराचा वारा लागला. कबीर महाराज म्हणले क्यों क्यों नहीं आते? बोले मुझे आने की जरूरत ही नहीं है मंदिर में. क्यों? आप जिसका हरिपाठ गाते हो वो शाम के समय हमारे घर पर आ जाता है और मुझे पाँव दबाओ ऐसा बोलता है. खड़ा है ना ईंट पर, विटेवर उभा आहे ना बाबा, माझे पाय दुखतात. दादू काही कर, माझे पाय दाब, माझे पाय. आणि पाय पसरून बसतो, अगदी माझ्या मांडीवर पाय असतात त्याचे, आणि मी पाय दाबत बसतो. आता हे दादू बोलायला लागले आणि कबीर महाराजांना लगेच कळालं. कबीर महाराज म्हणले, मी येऊ का, मला दिसेल का? म्हणले हो दिसेल ना, का नाही दिसणार. ऐन सई संजाच्या वेळेला हरिपाठ उरकला आणि खरंच आहे की नाही असं अर्ध्यात जाणून कबीर महाराज निघाले. म्हणे जुनी घरं, अंधार होता पूर्वीच्या काळामध्ये, फार काही दिवे नसायचे, आणि दारात अंगणामध्ये कबीर महाराज उभे राहिले आणि न्याहाळून बघायला लागले कोणत्या खोलीत. आता 2-4 खोल्या आहेत, कोणत्या खोलीत देव असेल. आणि तो देव आहे ना, तो देव जिथे आहे तिथे प्रकाश किती तेजोमय असेल. कोणत्या खोलीत दादू पाय दाबत असतील, कोणत्या खोलीत. आणि म्हणून ते असे न्याहाळून बघायला लागले, हात आडवा करून, या खोलीत त्या खोलीत, लक्षपूर्वक. काही का महत्वाची गोष्ट, माझ्याकडे लक्ष द्या. दादू बघायला लागले. कबीर महाराजा त्या दादूंनी पाहिलं कबीर महाराजाकडं. कबीर असे शोधतायत, कुठे 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 कुठे. कबीरांना पाहायचं होतं,
हे खरं आहे की खोटं आहे? दादूला तर अहंकार झाला. दादूने आतून आवाज दिला, ओ कबीरा, कबीरा यहाँ वहाँ क्या देखे, ओ कबीरा, अरे यहाँ वहाँ क्या देखे, दादू दबावत पाव. पुढचं बोलूच दिलं नाही कबीर महाराजांनी. कबीर महाराजांनी लगेच उत्तर दिलं, अरे दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. असं म्हणल्याबरोबर पांडुरंग गायब झाले. ऐकावं लागलं कबीर महाराजाचं. बरोबर आहे, याचं मला रंगही नाही रूपही नाही, अलौकिक आहे. तो निर्गुण निराकार आहे, पण तो भगवतीच्या स्वरूपात आला, तो पांडुरंगाच्या स्वरूपात आकाराला आला. हो, आकाराला आला. म्हणून त्याचं कोणता रंग, त्याचं कोणतं नाव, त्यांचं कोणतं अस्तित्व, पण तरी सुद्धा त्याला मनातून जपलं, त्याची भक्ती केली, त्याची आराधना केली. जीवाचा दसरा करायचा म्हणजे काय? काही लोकांना नवरात्री म्हणता येत नाही, नवरत्न म्हणतात. नवरात्री म्हणता येत नाही, थोडं सायलेंट आहे. मला काही हा हो जमणार नाही. हो जमतं का बघा तुम्हाला. नवरात्री पहिल्या दिवशीपासून नवमीपर्यंत घटाची आरती आहे बघा. या 9 दिवशी म्हणजे 9 साधना आहेत. श्रवणम कीर्तनम पासून आत्मनिवेदनापर्यंत आहे. आणि जेव्हा या आत्मनिवेदनापर्यंत या कसोट्या पूर्ण होत्या, तेव्हा जीवाचा खरा दसरा होतो. त्याच्याशिवाय दसरा होत नाही. मग चांगलं श्रवण करा, चांगलं ऐका. पहिल्या दिवशीपासून घटाची माळ चढली आहे ना, मग आपली माळ कधी चढणार, हा घट कधी समर्पित होणार, हा घट कधी. पहिल्या दिवशी श्रवण करा, मग जे ऐकलं त्याचं चिंतन करा, मनन करा, नितीध्यासन करा, स्वाध्याय करा, अभ्यास करा, जप करा. जगदंब या रसेंद्रियातून तिला कधीतरी पुकारा. म्हणतात ना, आई राजा उदे उदे, आई राजा उदे उदे. म्हणजे काय, तुझा जय जयकार जसा या त्रिभुवनामध्ये आहे, तसा माझाही आनंदाचा प्रवाह वाढू दे. माझ्याकडे लक्ष द्या, प्रवाह वाढू दे. असं पहिल्या दिवशीपासून तिची प्रार्थना करायची. का करायची? आपल्याला आनंद पाहिजे म्हणून. वर्षातून एकदा आपण दसरा काढतो की नाही? काढता की नाही तुम्ही दसरा? काढता का? गोदड्या धुता का? किती वेळेला? एकदाच. काय आळशी आहेत ग तुम्ही? हो, दसरा काढून घाण बाहेर काढायची असते. तसं नवरात्री वर्षातून एकदा येते ना. आपल्या जीवनात जेवढे अवगुण आहेत, जेवढे पाप आहेत, त्यांना क्षमन करण्यासाठी ही नवरात्री पुण्याईनं आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून तिची आराधना आपल्याला करायची. हे उगाच कुणीतरी उपवास करतं, कुणीतरी भजन, असं नाही चालत देवाला. काय तो म्हणा, अंबाबाई चाली आमच्या अंगात, तिला क्वालिटी नाही का? तिला कळत नाही का कुठं जावं म्हणून, कुणाच्या अंगात जावं? बरं रवी दादा, असं आहे, मला सांगा, माऊलींचं स्वरूप किती सुंदर आहे. आपण शेजारतीच्या वेळेला जातो, माऊलीकडं पाहिलं की अण्णा डोळ्यात पाणी येतं की आहा, 1000 सूर्य ओवाळून टाकावे एवढं तेज माऊलींवर आहे. पण ज्यानं पाहिलं त्याला दिसतं. पांडुरंगाला पाहिलं की बस जीवाची धन्यता झाली. आता काही पाहण्यासारखं राहिलं नाही. तुकाराम महाराजांकडे पाहिलं, वा काय सौंदर्य आहे. काय ह्या संताधिकांवर सौंदर्य आलं? ते देवस्वरूप झाले म्हणून आलं की नाही? हो म्हणा, आलं की नाही? हो. मग मला सांगा, देवस्वरूप संत झाले ते देवासारखे. ज्याच्या अंगात देव आला ते किती छान दिसलं पाहिजे. पण त्या बाया भेसूर दिसतात. डोळे करते, केस पांगलेले, तोंडाचा वास, अंगाचा वास. मी अवहेलना करत नाही, पण अंगात देव येतो म्हणजे काय? अरे तो ज्ञानोबा तुकोबा कधी झुलले नाही. का खोटेपणा, का दांभिकता? नारद भक्ती सूत्राच्या 84व्या त्याचं स्तोत्र आहे महाराज, अर्थात सूत्र आहे, माफ करा. त्या सूत्रामध्ये त्यांनी एक श्लोक सांगितला, अहंकार दंभ अधिकम त्याज्य. तुम्हाला भक्ती करायची आहे ना, तुम्हाला उपासना करायची ना, सगळ्यात पहिला जीवनातला त्याग म्हणजे अहंकाराचा करा. त्याग तरी ऐसा करा, अहंकारात उडावे. मी भजन करतो, अरे मी कोण भजन करणारा, मी कोण भक्ती करणारा? अरे माझ्यासारख्यांची विल्हेवाट लावली त्यांनी. कोण मी भजन करणारा? कोण मी तिचा जोगवा गाणारा? कोण मी तिच्या समोर पोत जाळणारा? कोण आहे मी? कोण मी वारी करणारा? सगळ्यात पहिला भक्तीतला त्याग म्हणजे अहंकाराचा त्याग. हा अहंकार अंतवत वस्त्रासारखा आहे, दिसला तर इज्जत आपलीच जाते बरं का. हा अहंकार उघडा पडू नये. माईबाप, माता भगिनींनो, ऐका, हे परत तुम्हाला ऐकायला मिळेल नाही मला माहित नाही. इथून पुढची आता किती दिवस राहिले? उद्या 7वी माळ आहे. 7वी, 8वी, 9वी 3 दिवस झाला दसरा. आतापर्यंत 6व्या माळेपर्यंत उपासना झाली की नाही मला माहित नाही. निदान उद्यापासून करा. आणि मी करते हा भाव सोडून द्या.
मी करता ऐसे म्हणसी, समर्थ रामदास दासबोधात म्हणतात. तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रतापे मी करतो नाही, तो करून घेतो. आणि म्हणून उद्या सप्तमीची माळ आहे. सप्तमीच्या दिवशी सप्त शृंगार गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसे वरचे वरी हो. उदो म्हणा अंबाबाई माऊलीचा हो. गटाची आरती आहे. उद्या सुवासिनीनं एक तरी फुल देवीला वाहावं. तसं तर उद्याची प्रथा आहे, देवी पूर्ण फुलात झाकून टाकावी आणि देवीला फुल वाहावं. कुमारिकाचं पूजन उद्यापासून प्रारंभ होत आहे. उंच कपाळाची बाई, जिचं कपाळ उंच आहे, बघ काही नाही कपाळ मोजून पाहिलं, उंच बाया लई जागा हो. उंच कपाळाची बाई, तिला घरी बोलवावं, आपली यथाशक्ती तिला दानधर्म करावा. आपल्या घरामध्ये कुमारिका मुली आहे, तिंचं पूजन करावं. मारवाडी समाजामध्ये मुलींच्या पाया पडतात, त्यांना पाया पडू देत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे कधी लक्ष्मीची कमी पडत. आपल्याकडे उलट आहे, आपण मुलींना काहीतरी बोलतो, वाईट वंगाळ बोलतो. नाही नाही नाही, त्यांचं दर्शन घ्यावं निदान या 9 दिवसामध्ये तरी. आणि त्या मुली कोणत्या, 2 वर्ष ते 10 वर्षाच्या आत, त्यांना कौमारी अवस्था असते, अशा मुलींना नमस्कार करावा. त्यांचं पाद्य उद्यापासून 3 दिवस तुमच्या हातात आहेत. दानधर्म करावा, गो ब्राह्मणांना दान द्यावं, वारकऱ्यांना भोजन द्यावं. कारण का, अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा, आपल्याला होम हवन करता येत नाही, पण आपण अन्नदान तर करू शकतो ना बाबा, मग अन्नदान करा. या उपासना जर झाल्याच नाही तर दसरा कोणता केला, नवे कपडे घातले, वेगवेगळे रत्न घातले, दसरा होतो, असं होत नाही. जिथं भक्ती प्रदान आहे. आणि मग बघा, इतर दसऱ्यापेक्षा हा दसरा तुमच्या जीवनात किती आनंद आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक रडतात ओ रडतात, महाराज एवढी आराधना केली, एवढे नवस केले. काही काही बायाची सवय, शनिवार आला की काळी बाहुली घ्यायची आणि उलटी लटकवायची, नाही तर मग आमच्यासारख्याकडं नारळ घेऊन यायचं. आणि महाराज एवढं भारून द्या. आता आमचंच आमच्याजवळ राहिलं नाही, हिचं भारून काय. विठ्ठल विठ्ठल नवल वाटतं. लोक महाराज घराला पाय लावा, इथं पिठात पीठ नाही, मिठात मीठ नाही, पाय लावा. बरं आमच्या घरी नसल्यावर कोणाची पाय लावा. नारळ द्या, नारळ. गंमत येते. मी कधीतरी हा दृष्टांत सांगत असते अण्णा. एक बाई आली म्हणून, महाराज एवढे भांडणं होते आमच्या घरात, तुम्ही एवढं चांगलं कीर्तन करता, तेवढं भांडणाचं तरी पहा. मी म्हणलं आमुष्याच्या दिवशी मला काही कमी समजू नका तुम्ही. पण तिनं माळा बिळा पाहिला, म्हणली तुम्हाला येतं काय. मला तर लई येतं. मी तिच्यासमोर आपला अगरबत्ती लावली, काली काली महाकाली कलकत्तेवाली. मग तर ती पाय आज पडायला लागली. म्हणले आमुष्याला औषध म्हणलं तयार करून ठेवते तू. म्हणले पैसे, म्हणलं गुण आल्यावर दे. अशी भांडणं अशी भांडणं अशी भांडणं. ती म्हणली जरासं बाहेर गेलो, घरात आली की सासू वच 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 वच, बाहेरचा शब्द येतो. एवढी अंगावर पडती, म्हणलं एवढी भांडते एवढी भांडते. मी तर ती आमुष्या विसरून गेले, तिच्या बरोबर लक्षात. आणि ते माझा फोन नाही लागला तर आमच्या विठ्ठलला फोन. त्यानं सांगितलं घराचा पत्ता येला, काही काम नाही. पण ती बरोबर घरी अमावस्याच्या दिवशी आली. आता मला कशाचं औषध आणि कशाचं काय. ती म्हणली महाराज तुमच्यामुळे लई चांगलं होणार आहे, म्हणली औषध द्या. मला हसूच आवरं ना, आता काय करू. मी आतमध्ये गेले आणि बाटली आणली एक. हे बघा तुम्ही आगाव, बाटली आणली अशी होती. आणि ती हा समोर ठेवली आणि तिला म्हणलं ताई. घरी गेलं आणि समोरून सासू दिसली, बोलायला लागली का 2 झाकण घ्यायचे आणि तोंडात टाकायचे आणि गडगड 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 गड गुळण्या करायच्या. ती म्हणली किती वेळ करायच्या. म्हणलं तिचं तोंड बंद होत नाही तोपर्यंत करायच्या. तिचं तिकडं बंद झालं का आपण पिचकारी मारून थोपून टाकायचं. ती म्हणले किती दिवस. म्हणलं एवढी बाटली तर संपू दे, पुन्हा दुसरं औषध तयार पौर्णिमेला. म्हणली पैसे. म्हणलं गुण आल्यावर. घरी गेली ती घेऊन, घरी गेली. आता तिच्या घरी काय झालं आणि काय नाही कुणास ठाऊक. हिनं सांगताच आली. हिनं दारात एक पायन घरात एक पायन. तिकडून ती म्हणली आली 12 बापाची. पण जशी आली म्हणली की हिच्या लक्षात आलं महाराजांनी 2 झाकण घ्यायचे. तिनं ते टोपणामध्ये ओतलं आणि तोंडात असं टाकलं आणि लागली गडगड 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 करायला. ही सासू एवढी बोलली 5 मिनिटं. बाया म्हणली
कुठपर्यंत आलतो आपण? गडगड गडगड हे लक्षात राहणार तुमच्या. गडगड 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 सुरू झालं आणि ती चांगली 5 मिनिटं बोलत होती. रविदादा बोलली 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 बाय म्हणली मी काय येडी आहे का, आपण एवढं बोललो तर ही काहीच बोल ना. आणि ती सासू बडबड करून निघून गेली आणि हिनं 5व्या मिनिटाला पिचकारी मारली. म्हणली बाई पहिल्या झाकणात गुन्हा आला महाराजाचा. कायच म्हणली भारी औषध आहे. पण काही नाही, तिने 8 दिवसात ती बाटली संपवली. हो सगळं गाव फिरून आली ती माझ्या त्या बाटलीच्या जीवावर. 8 दिवसानंतर पुन्हा आली. म्हणली महाराज बाटली. म्हणलं ती बाटली तुझ्याच घरी आहे. म्हणली कसं काय? म्हणलं ते औषधही तुझ्याच घरी आहे आणि त्याचं निमित्त कारणही तूच आहे. तुझे भांडणं मिटले ना? म्हणले हो मिटले. म्हणलं सांगू का, त्या बाटलीत दुसरं काही नव्हतं. सांगू का तुम्हाला? म्हणजे कीर्तन झाल्यावर माझ्याकडे येणार नाही तुम्ही. ते गाईचं गोमूत्र होतं, बाकी काही नाही. गाईचं गोमित्र होतं. मग तुम्ही गोमित्रानं भांडणं, गोमित्र तर पवित्रच आहे. पण ती ज्या वेळेला गार्गल गुळण्या करण्यासाठी ते औषध तोंडात गोमूत्र तोंडात टाकायची आणि समोरून सासूबाई बोलायची, त्यावेळेला ही बोलत होती का? हिनं प्रतिउत्तर दिलं का? कशा सुना माना हली त्यात बघा ना. इथं लय गोड वाटतं या ऐकायला. हा प्रयोग करायचा घरी. त्यांनी प्रतिउत्तर दिलं नाही ना, भांडणं आपोआप मिटली. वाद झालाच नाही, फक्त संवाद झाला. तुझ्याच घरी औषध आहे. कितीतरी दुःखानं होरपले, काळ्या बावल्या बांधतीन, बिव्वेज बांधतीन, काय तर म्हणा महाराज आमच्या घरावर कोणाच तरी वाईट नजर आहे. अगं ज्या घरात वडीलधाऱ्यांची सेवा, माऊलींचा हरिपाठ आहे, त्याला कुणाची नजर लागणार आहे या महाराष्ट्रात? आणि असे सण होतात आपल्या महाराष्ट्रात. पण तरी सुद्धा तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये दैन्य आहे, दुःख आहे, तर एक गोष्ट करा. सरळ बसा, मांडी घालून सरळ बसा, डोळे बंद करा. डोळे मी काही खिशातले पैसे घेणार नाही, डोळे बंद करा. हां, आणि मी काय म्हणते ते माझ्या मागे म्हणा, फक्त कळवळीनं म्हणा. आणि आत्ता जे काही मनातलं दुःख असेल ते आईला सांगा. 6 महिन्याच्या आत जर तुमचं दुःख दूर झालं नाही तर नाव बदलून ठेवेल मी. डोळे बंद करा, डोळे बंद करा, डोळे. माते तुझे ध्यान म्हासी राहो. म्हणा, माते तुझे ध्यान म्हासी राहो. तुझे नाम अमुच्या मुखासी येवो. तुझे नाम अमुच्या मुखासी येवो. माते तुझे अम्मी दासानुदास. माते तुझे आम्ही दासानुदास. नमस्कार माते तुझ्या चरणास. नमस्कार माते तुझ्या चरणास. काय मागो आता तुझ अंबाबाई. काय मागो आता तुझा अंबाबाई. लई मागणे नाही तुझं आता. लई मागणे नाही तुझा आता. संत सेवा घडो. संत सेवा घडो. मुखी नाम जडो. मुखी नाम जडो. दर्शन तुझे घडो. दर्शन तुझे घडो. अंबाबाई. आई राजा. उदो उदो. आई राजा. उदो उदो. आई राजा. उदो उदो. मनातून म्हणलं ना. आता चमत्कार बघा. हीच प्रार्थना जर मनोमनी आपण ज्या देवाला मान्य करत असाल, माऊलीला म्हण, हे माऊली, हे परमेश्वरा, हे महादेवा, सगळ्या जगाजवळ रडलात पण अनादी अंबिकेजवळ रडला नाहीत ना. एकदा रडा, इतकं रडा, इतकं रडा. ये आई, अगं तुझं लेकरू आहे ना मी, तुला कशी माझी दया येत नाही. सगळ्या जगाला देतेस ग, मला का दिलं नाहीस? अगं सहज मिळालं असतं तर तुझ्याकडे काय मागितलं असतं. आई आले ग लोटांगण घेत, तू दे आई. हे आई, सगळं जग तुझं लेकरू आहे ना, मी पण तुझं लेकरू आहे आई. आई माझ्याकडे लक्ष दे ना. आई माझ्याकडून हिरण्यकश्यपू सारखं तर चुकलं नाही ना. आई पुतणेसारखं तर मी अपराधी नाही ना. आई छोटा मोठा गुन्हा झाला असेल ग, हे माय माफ कर ना मला, असं कळवळून त्या आईला प्रार्थना एकदा करा. मग बघा ती तुमचं ऐकते की नाही. आपल्या प्रार्थनेत ताकद असली पाहिजे, तेव्हा ती ऐकते. कारण का, तिच्या हातात बोधाची परडी आहे. नाथ महाराज म्हणतात बोध झाला. जुनी लोक म्हणायची ना, आमच्या गुरुचा बोध झाला हो आम्हाला. बोध झाला म्हणजे काय? ज्ञान झालं आम्हाला. प्रगट गुह्य बोले, ज्ञानेश्वरीचा बोध झाला आम्हाला, ज्ञान झालं. आणि त्या ज्ञानाचा पोत जाळला. ते जाळता जाळता आम्ही एवढं नाचलो, गोंधळ खेळला. आणि तो गोंधळ साधारण लोकांनी नाही खेळला, ज्यांची मोठी मोठी नावं आहेत. व्यास वशिष्ठ, वशिष्ठ सुख गोंधळी. व्यास वशिष्ठ, वशिष्ठ सुख गोंधळी. व्यास वशिष्ठ
त्यांना इथे. कोण आहेत? व्यास, ज्यांनी रचना केली, उपनिषद लिहिले, महापुराणं लिहिली, श्रीमद भागवत महापुराण दशलक्षणानं परिपूर्ण व्यासांनी लिहिलं. एवढा आनंद व्यासांच्या आणि तुम्हाला काय वाटतं, व्यास असं महाभारत लिहायला बसले की लगेच लिहिलं का? त्यांनी लिहिलंच नाही. ते लिहिलं कुणी लिहिलं? यांनी फक्त ते श्लोक सांगायचे. आणि ते लिहिलं कुणी माहीत नसलं तर ऐका, भगवान श्री गणेशांनी. गणपती बाप्पा लिहायला बसायचे. आणि गणपती बाप्पाचं लिखाण कसं, तेव्हा व्यास म्हणले की हा बाबा बलबुद्धीचा दाता आहे, हा लगेच महाभारत पूर्ण करेल. व्यास म्हणले गणपती बाप्पा श्लोक पूर्ण अर्थपूर्ण सांगायचा, त्याच्या एक एक शब्दाचा मतीत अर्थ काढायचा आणि मग पुढचा श्लोक लिहायचा. म्हणजे त्यांना माहिती होतं याचं एवढं काम होईपर्यंत माझे दुसरे कामं होतात. ते व्यास होते महाराज. व्यासांची रचना मोठी आहे. व्यास, वसिष्ठ, ज्यांनी अध्यात्म, रामचंद्रांचे श्री गुरु महाराज, शुक गोंधळी, योगींद्र शुकाचार्यांच्या बाबतीमध्ये सांगतात. एकच प्रसंग, शुक किती मोठे आहेत, त्यांचे विचार किती मोठे, एकच प्रसंग सांगते आणि पुढे जाते. काय या मोठ्यांची, हे यांची उपासना भलेही देवीची नसेल, यांची आराधना देवीची नसेल, पण त्यांच्या आराध्याला त्यांनी कसं जपलं. आणि त्यांचा आराध्य म्हणजेच शक्ती आहे. महादेवाची उपासना म्हणजेच शक्तीची उपासना आहे. सगळी शक्ती आहे. चालता बोलता व्यवहारात आपल्याला शक्ती लागते. कानाला शक्ती, डोळ्याला शक्ती, नाकाला शक्ती, सगळी. आपण काय म्हणतो, अंगात शक्ती नाही असंच म्हणतो ना. अंगात काही शक्ती नाही हो आमच्या, डोळ्यात काही शक्ती नाही आहे आमच्या, कानात काही शक्ती नाही आमच्या. शुकांच्या बाबतीमध्ये शुकांचं नाव का घेतलं ऐका. काय झालं, शुकांची तपश्चर्या फार मोठी होती. प्रत्येक संतांची तपश्चर्येमध्ये काय म्हणतात त्याला, परीक्षा झाली. शुकांची झाली, गौरांग महाप्रभूची झाली गुजरातमध्ये, आणि तुकोबारायांची महाराष्ट्रात झाली. ह्या तिघांच्या परीक्षा सारख्याच आहेत. योगींद्र शुकाचार्य सांगते आणि तुकाराम महाराज. योगींद्र शुकाचार्य गुजरातमध्ये गौरांग महाप्रभू, महाराष्ट्रात तुकाराम महाराज. शुकांचं नाव इथे गोंधळासाठी का घेतलं, कारण ते तेवढे मोठे आहे. त्यांचा अधिकार बघा. शुक तपश्चर्येला बसले, अप्सरा आली. गौरांग महाप्रभू मंदिरात चालले, वेश्या समोरून आली. आणि तुकाराम महाराज मंदिरात चालले, लोकांनी वेश्या पाठवली, गणिका पाठवली. गौरांग महाप्रभू मंदिरात जाताना ज्या वेळेला गणिका समोरून आली, त्यांनी तिच्याकडे पाहिलं. त्या गणिकेला वाटलं हेही दिसायला सुंदर आहेत, भाळले माझ्यावर. लक्षपूर्वक ऐका. ती त्या गौरांग महाप्रभूला म्हणली, क्यों हम पसंद आ गए. लक्षपूर्वक ऐका, काऊ आहे थोडंसं. ते म्हणे क्यों हम पसंद आ गए. ती म्हणायला लागली, तिची स्वतःचा तिला एवढा अभिमान. ती म्हटली, गैरों की सूरत से होते हैं सैदा, जिंदगी में राजो अलम देखते हैं. गैरों की सूरत से होते हैं सैदा, जिंदगी में राजो अलम देखते हैं. गौरांग महाप्रभूला तिचा मानस कळाला आणि गौरांग महाप्रभूने तिच्याच भाषेत तिला उत्तर दिलं, ना गरज तुझसे ना सूरत से तेरी, ना गरज तुझसे ना सूरत से तेरी, हम तो उस मेहरबा की कलम देखते हैं. की तू किती सुंदर आहेस, तुला देवानं किती छान. आणि हेच उत्तर तुकाराम महाराजांनी, जाई ओ माये, जाई वो तुम्हारे न करी सायास, जाई वो तुम्हारे न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नये, आम्ही विष्णुदास. जाई वो तुम्हारे न करी सायास, जाई वो तुम्हारे आम्ही विष्णुदास तैसे नये, आम्ही विष्णुदास. आम्ही विष्णुदास. तुकाराम महाराजांनी सांगितलं, गौरांग महाप्रभूने सांगितलं. शुकांचं ऐका. शुक तपश्चर्येला बसले, अप्सरा आली. देवतांनीच पाठवली होती ती. अप्सरा आली आणि नाचगान करायला लागली, घुंगर वाजायला लागली. शुकांनी तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यावर पुन्हा पाहिलं, निस्तब्ध, निशब्द, काही नाही. पुन्हा ध्यानात बसले. तिनं आवाज दिला, ओ महाराज, मी काही दिसले नाही का तुम्हाला? एवढं सौंदर्य माझं तुम्हाला दिसत नाही का? महाराज तपश्चर्येतून उठून उभा राहिले. महाराज तिला म्हणले, अगं वरून जरी सौंदर्य आहे तरी आतून घाण आहे ना. काय म्हणले?
वरून जरी सौंदर्य आहे तरी आतून घाण आहे. ती महाराजांच्या पेक्षा 2 पट पुढे निघाली. तिनं तिच्या नखाने, धारदार नखानं उदरच फाडलं. महाराज म्हणले ना आतून घाण आहे. तिनं असं उदर जसं फाडलं तसं अनेक अत्तराच्या बाटल्या ओतल्यावर जसा सुगंध येईल ना तसा तिच्या आतड्यांचा सुगंध येऊ लागला. आणि ती म्हणली, महाराज बघा बघा, तुम्ही माझ्या आतल्या मळाला नाव ठेवलं ना की आतून घाण आहे, बघा याचा किती सुगंध येतो. महाराजांनी जे उत्तर दिलं ते मार्मिक होतं. अगं मला जर कळालं असतं अगोदर की तुझ्या आतल्या पोटातल्या आतड्यांचा एवढा सुगंध येतो तर मी माझ्या आईच्या पोटी जन्म घेण्याऐवजी तुझ्याच पोटातून आलो असतो. म्हणून शुक आहे ते त्यांच्या ठाई रत झाले आहेत, एवढे रत झाले की त्यांना पुन्हा अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, सगळ्या अवस्था पूर्ण केल्या त्यांनी. फक्त ब्रह्म भूत भाव, बाकी काहीच नाही. तो देव सगळं काही अविर्भूत भावानं ठसलं. म्हणून असे गोंधळी आहेत हिच्या दरबारामध्ये. हिचा दरबार मोठा आहे. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाच ताती सोहम मेळी, अजपा जप आहे, सोहम मेळानं नाचतात. स्मरण कसं झालं पाहिजे, ज्ञानदेव मौन जप माळा अंतर, असं स्मरण झालं पाहिजे. बसल्या बसल्या राम 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 राम. कधी जीव जाईल सांग, राम राम राम. आणि ऐका, जीव आहे तोपर्यंत राम राम म्हणा. एकदा मरण जवळ आलं का पहिले जाती ती वाचा. पहिले काय जाती, काय जाती, अनुभव आहे. पुन्हा संधी नाही. घरचे म्हणतात म्हणा ना. मी उदाहरण सांगत असते. एका म्हाताऱ्याचं मरण जवळ आलं आणि जीव जाय ना. पोरं गेली ब्राह्मणाकडे, म्हणले देव बापा जीव जात नाही आमच्या बाबांचं, काहीतरी करा काहीतरी करा. ते म्हणले राम राम म्हणा. ते म्हणले ते म्हणत नसतंय, येतच नाही म्हणले तोंडाला. मग दान वाटा. अहो म्हणले सप्त्यात 1 रुपया वर्गणी देत नाही कधी. कसं काय दान वाटाव. ब्राह्मणानं युक्तिवाद कळाला. ब्राह्मण म्हणला म्हातारं आहे तिथे, हो म्हणले आहे. धान्याच्या गोण्या भरलेल्या आहेत, धान्याच्या गोण्या भरलेल्या आहेत का, हो म्हणले. म्हाताऱ्याच्या समोर 4-5 गोण्या अशा फाडा. ब्राह्मणानं सांग 4-5 गोण्या अशा फाडा. पोरं म्हणले अहो धान्य वाया जाईल ना. ते म्हणले धान्य वाया जाऊ द्या, पण तडफडत का होईना कंजूस म्हातारं काय म्हणन, शिवा काय म्हणन. आणि भगवंताचं वाक्य आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नस्तत्र. शिवा शिवा म्हणता म्हणता जरी जीव गेला तरी माझ्या धामाची प्राप्ती. म्हातारं एवढा आगाव, शिवा नाही म्हणलं, टाचा म्हणलं. आयुष्यात कधी नावच घेतलं नाही, येईल कसं तोंडाला. सोपं सांगितलं माऊलीने, हरी मुखे म्हणा हरी. आपण ते आलं तर पाहिजे ना तोंडाला. म्हणून नाचताती सोहम मेळी. आणि पुढे सांगितलं द्वैत भाव, हे फार महत्वाचं आहे. आम्ही भजनाला बसलो ना, आमचा द्वैत भाव संपला पाहिजे. आमच्या भजनी मंडळात भांडणं सुरू झाली. याचं अभंग त्यांनी म्हणलं आणि त्याचं अभंग त्यांनी म्हणलं. आमच्या बाया तर म्हणतात माझी गवळणच म्हणली, आता हिची आहे का कृष्णाची आहे. अरे भजन एक क्षेत्र तरी बिना भांडणाचं सोडा ना भाऊ. कशासाठी भांडणं आहे त्याच्यामध्ये. द्वैत भाव नस, अद्वैताचं भजन आहे ना, मग कशासाठी हा द्वैत भाव. मी तू काही नको. तुकड्यादास महाराजांचा अभंग आहे, मी तू पण गेल्या दोरी. आणि दत्ताची आरती आहे, मी तू पणाची केली बोळवण, एका जनार्दनी मी तू गेल्या विना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, मी तू गेल्या विना अनुभव नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. हे असं जमत नाही. म्हणून या शुकांच्या बाबतीत काय सांगितलं, व्यासांच्या बाबतीत वसिष्ठ द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, मूळ पीठ तू जगदंबे. असं भजन करावं लागतं बाबा. संसार 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 संसार. कीर्तन ऐकलं की तितक्या पुरतं बरं वाटतं आपल्याला. एक माणूस मला म्हणलं महाराज कीर्तन ऐकलं मला तर असं वाटायला लागलं कधी मरण मी. म्हणलं काय झालं, काय झालं दादा. काही नाही, कधी मरण मी. आणि कधी दुसऱ्या जन्मात दुसऱ्या बाईसोबत लग्न करीन मी. म्हणजे पुन्हा तेच. बरं ह्यांनी तुम्ही किती ठरवलं तर तुम्ही दुसरी बायको स्वीकारू शकता का. आता तुमच्या घरच्या बसलेल्या आहे इथं, लक्ष्म्या बसलेल्या आहेत का. अरे हो म्हणा का नाही म्हणा, राग राग पाहायला बसलेले आहेत ना. तुम्ही किती ठरवलं रवी दादा, किती, आणि तुम्ही सुद्धा रवी दादा, अभिमन्यू दादा, भरतरी दादा, विठ्ठल अजून वाचलाय तुमच्यातून. किती ठरवलं पुरुषांनी तरी सुद्धा तुम्ही 7 जन्म दुसरी बाई निवडू शकत नाही. कारण दर वटपौर्णिमेला रिचार्ज आहे यांचं. असं चालू आहे, हे परंपरा चालू नाही करू शकत.
म्हणून संसार आपण रडतोय, काकड्यापासून रडतोय, संसार दुःखमुळं, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे. बरं संसार 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 आपण जो आनंदानं स्वीकारलाय तो तरी आपल्या मनासारखा होतो का? नाही म्हणा. जे घरात बघा बरं, एखादं घरात काही करायचं म्हणलं तर ह्या जर एकच म्हणलं का बसा तुम्हाला कळत नाही, गेलं तुमची विद्वत्ता खड्ड्यात, काही नाही, पुन्हा काहीच कळत नाही. असं आहे, परमार्थ जिंकायला त्या अवस्थेत पोहोचावं लागतं, त्याला संगत चांगली करावी लागते. जी जी व्रत वैकल्य 12 महिन्याची 12 सण 12 व्रत वैकल्य आहे, त्याला जर अनुभवायचं असेल तर मग काटेकोरपणे त्याची सेवा करा. निश्चितपणे आपली भारत माता अशी कृपा करेल की इथे जन्मलेला भारतवीर कधीच वाया जाणार नाही. आणि ते आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे सामर्थ्य आहे. आम्ही जेव्हा वृंदावनला शिकायला होतो, पंडित नेत्रपाल गुरुजींकडे पाठाला विद्यार्थी यायचे. अभिमानी, आता 1000 1,500 रुपये मुलं आणि मुली आम्ही बसलेलो असायचो. महाराष्ट्राची तेव्हा 5-6 जण होते माझ्यासोबत शिकाय. तेव्हा ते म्हणायचे हमारा उत्तराखंड देवभूमी है. उत्तराखंड, काशी, बनारस, हरिद्वार ही देवभूमी आहे. आपण जातो ना, याला देवभूमी म्हणतात. वृंदावन ही देवभूमी आहे. म्हणून ते अभिमान म्हणायचे, हमारी देवभूमी महाराष्ट्र में क्या रखा है, हमारी देवभूमी है महाराष्ट्र में क्या रखा है. तेव्हा अभ्यास कच्चा होता, बोलता येत नव्हतं जास्त. पण आता काही भेटले ना तर आम्ही म्हणतो, अरे येड्यांनो, तुमच्या तिकडे प्रगटला पण आमच्या संतांनी ओढून आणला इकडे, आणि इकडे प्रगट व्हायला त्याला भाग पाडलं. भाव बळे आकळे हिरवी करतळी आवळे. कारण आमच्याकडे ते सामर्थ्य आहे, आमच्याकडे आम्ही प्रगटच. आमच्याकडे ती जगदंबा प्रगट झाली. आमच्या छत्रपतीला काय शक्ती दिली ना, असा राजा गरजला हो की त्याच्यासारखा पुन्हा नाही. आणि त्याच्यासारखं व्हायचं असेल तर महाराज तो स्त्रियांची इज्जत वाचवणारा होता, बाया नाचवणारा नव्हता. तेवढा जरी आदर्श घेतला ना तर खूप काही झालं. म्हणून या मोठ्या लोकांचं नाव घेतलं आणि हा मोठा विस्तार एवढा विस्तारला का 28 युग ज्याच्यासाठी पुंडलिक रायासाठी पांडुरंग उभे राहिले, हा त्यांच्यापर्यंत आला अभंगाचं पुढचं चरण. मुकुटमणी पुंडलिक, मुकुटमणी पुंडलिक, मुकुटमणी पुंडलिक, मुकुटमणी पुंडलिक. 33 कोटी देव नायक, नायक 33 कोटी देव नायक, 33 कोटी देव नायक, 33 कोटी देव नायक. गोंधळ झाली तीस कौतुके, गोंधळ झाली तीस कौतुके, गोंधळ झाली तीस कौतुके, गोंधळ झाली तीस कौतुके. एका जनार्दनी नाचे देगे, एका जनार्दनी नाचे देगे, गोंधळाई गो जगदंबे, गोंधळाई गो जगदंबे. एका जनार्दनी नाचे कौतुके, मूळपीठ अंबे, मूळपीठ, मूळपीठ तू मूळ.
सोबत म्हणा सर्वांनी सोबत. नाद ब्रह्म म्हणतात. आणि वा सुंदर अतिशय. मुकुट मणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी नाच. नाथ महाराज म्हणतात मी हा कौतुकानं गोंधळ पाहतो की हा गोंधळ कुणी जनसामान्यांना घातलेला नाही, जनसामान्यांच्या जीवनातला गोंधळ मिटावा म्हणून हा मोठा गोंधळ आहे. कळते का? आणि हा गोंधळ आपल्यापर्यंत आला, हा आपल्या जीवनात आनंद देणार आहे. म्हणून नवरात्र उत्सवाची ही सेवा अतिशय प्रेरणादायी आणि अण्णासारख्या संत महात्म्याच्या हातून गेली 11 वर्षे झाले समाजाची सेवा होते. वारकरी संप्रदायाचे प्रेरक ज्ञानोबा तुकोबांची शिदोरी घेऊन अनेक वारकरी संप्रदायातले विचारप्रद कीर्तनकार या व्यासमंचावर येतात आणि आपल्याला चांगले विचार सांगतात आणि आपण ते संपादन करता आणि आपल्या जीवनामध्ये ते अनुग्रहित करून त्याच्यावर पुढची वाटचाल करता. आणि ते करा, कारण जीवनाचा खेळ मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. कहेत कबीर सुन मेरी गुनिया आप गए बस डूब गई दुनिया. आपण एकदा फोटोला हार लागला काही खरं नाही. घरातलेच आपल्याला आठवणी ठेवतात की नाही गुणास ठाऊक. दहाव्याचे प्रवचन होतं का आपल्याकडे? होतं. दहाव्याच्या प्रवचनानं मला तर एवढं येडं केलं अण्णा. 7-8 दिवसापूर्वी एक जणाचा फोन आला आणि मला म्हणला महाराज
आजी गेली. मी म्हणलं मग प्रवचन म्हणलं, कधी? म्हणलं परवा दिवशी. मी म्हणलं मला अगोदर तर फोन करायचा. ते म्हणलं म्हातारीच मेली नव्हती न कुठं फोन कर. मग मी डोक्यात आलं आपण काय बोललो याला. म्हणजे ते रोज तारीख घ्यायची, रोज तारीख घ्यायची, म्हणजे कीर्तनाची सवय लागली ना. अगोदर तर सांगायचं. ते म्हणलं म्हातारीची मेली तारीख कुठून द्यायची तुम्हाला, म्हणजे हे असं अवघड झालं. कधी कधी आम्हाला अभंग घ्यायचा असतो, एक दुसरंच निघतं तोंडातून. हे म्हणून हे एक साधना जीवनाची आहे. आणि स्वामीजी नेहमी म्हणायचे की सांगणाऱ्यानं अर्धा एक तास बसलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. उपासना केली तर आपल्याला अधिकार आहे जगाला. उगाच हा करत लोकांना आपण शिकवतो, चांगलं आहे, काही वाईट नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु काय शिकवतोय, कसं शिकवतो याचं भान आपल्यालाच नाही आहे, तर लोक आपल्याकडून आदर्श काय घेणार आहे. माता भगिनींच्या समोर महिला कीर्तनकार याव्यात, ते एक आदर्शयुक्त याव्यात आणि त्यांचा आदर्श जगानं घ्यावा. कारण एका महिलेचा दुसरी महिला आदर्श, रामायणाच्या महिला आदर्श घेण्यासारख्या आहे. जाता जाता एक प्रसंग सांगते. तुलसीदासजीनं रामायणातल्या त्या घराण्यावर, राम घराण्याच्या सगळ्या स्त्रियांवर निरूपण केलं. पण तरी सुद्धा 2 जणी अशा होत्या की त्यांच्यावर तुलसीदासांनी काही लिहिलं नाही. एक होती भरताची बायको आणि दुसरी होती शत्रुघ्नाची बायको. तिचं नाव होतं श्रुतिकीर्ती आणि मांडवी. या दोघींवर तुलसीदासजीने काही लिहिलं नाही. त्यांना संताधिकांनी प्रश्न विचारले, बोले आपने सब लोगों पे लिखा लेकिन इन दोनों महिलाओं पे लिखा नहीं, क्या बात है? तुम्ही सगळ्यांवर लिहिलं, या दोघींनी काय घोडं मारलं म्हणून तुम्ही लिहिलं नाही? तुलसीदासजींनी उत्तर दिलं, ह्या दोघी अयोध्येच्या घराण्याचा पाया आहेत आणि चित्र भिंतीवर काढायचे असतात, पायावर नाही. पाया हा पक्का असावा लागतो, मग भिंती टिकतात. या दोघी घराचा पाया आहे. भरताच्या मागे एखादीनं जर नाद लावला असता, गादी दिलीये बसा, गादी दिलीये बसा, गादी दिलीये बसा, तर भरताला त्यागच करावा लागला असता. तपस्वी हट्ट आहे. पण उर्मी ती मांडवी म्हणायची, नाही नाही नाही, तुम्ही व्रत घेतलं ना, मी सुद्धा त्याच व्रताचा संकल्प करते. 14 वर्ष तिनेही ब्रह्मचर्य धारण केलं. एवढी क्रांती होती. एका स्त्रीचा दुसरीनं आदर्श घ्यावा, अशा भारतात अनेक स्त्रिया होऊन गेल्या आणि पुढेही होतील. म्हणून अण्णा, तुम्ही मोठं काम करता की या स्त्री समाजाला एक आदर्श देण्यासाठी आपण महिला कीर्तनकारांना निमंत्रण देता आणि त्या येऊन इथे भक्तिमती वातावरण तयार करतात आणि आपल्याला आदर्श बनवतात. म्हणून मलाही या ठिकाणी आपण बोलावलं. माझी थोडी तब्येत खराब आहे, नाही तर खरंच 11:15पर्यंत तर असंही सोडलं नसतं. थोडं समजावून घ्या. खोकला सुरू झाला तर काही दम निघत नाही ना, आता दम लागायला लागला आहे बोलून बोलून. मला थोडंसं समजावून घ्या. आपली वेळ झाली आहे. आदरणीय हरिभक्त परायण श्री रविदादा असतील, अभिमन्यू दादा, भरतरी दादा, विठ्ठल दादा, संकेत दादा, बाकीची वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे दशरथ दादा, त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ, आजच्या पंक्तीवाले सर्वांना उदंड आयुष्य लाभो. आई भगवती यांच्या जीवनामध्ये आयु, आरोग्य, सुख, संपदा, संतती भरभरून देवो, हे आईच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या शब्दांना संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊन विराम देते. विठोबा कुमारी जय कुमार Barak Kumaye,
विडंबार विठोबार कुमार विडंबार कुमार विठोबार कुमार विडंबार कुमार विठोबार कुमार विडंबार कुमार विठोबार कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला भाई सब संतन की जय विठोबार कुमार विडंबार कुमार 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 विडंबार विठोबार कुमार विडंबार कुमार विठोबार कुमार विडंबार कुमार विठोबार कुमार विडंबार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार आजच्या सेवेसाठी सावरगाव पाटवरून आमचे सर, त्यांचे मित्रपरिवार देवठाणवरून काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आमचे सहाने कंपनी आहेत, आमचे रामदादा आहेत, ते सपत्नीक आले आहेत, आमच्या मंडलिकाई आहेत. पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळांना उदंड आयुष्य लाभो. माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज जय जय विठ्ठल बोललेले गोरे गोरे वाकोडे उतारे जमा नाही विचारलेला अधिकार मी आपला